पाणी जवळच होतं, आम्ही उगाच रिक्स घेत होतो. पाणी जवळच आहे, बकेटी अवेलेबल झालेले आहेत. काम चालू. बाबाजी काय विचार करताय? बाबाजींनी गणित लगेच लावलेले की एका झाडाला पाणी द्यायचं किती. कारण की आमच्यामध्ये फक्त तेवढे एकच अभ्यास व्यक्तिमत्व आहे. आमचं सगळं तुक्क्यानेच चालू आहे. फिटरांचं काम चालू. जबाबदारी म्हणजे हा बघा, आता विषय निघलाय म्हणून आणि कॅमेरा पण यांच्या आलाय. हे असं व्यक्तिमत्व आहे की जबाबदारी म्हणजे डेअरिंग म्हणता येतं, जबाबदारी लगेच घेतं. फक्त यांच्यात एक गुण असा आहे की ते जबाबदारी जास्त टिकून ठेवत नाही, ते दुसऱ्याच्या अधीन करून टाकतात. आणि त्यामागचं साखळी करा, साखळी करा, साखळी करा. पाणी 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 पाणी. एक बादली एका झाडाला. एक झाड एक बादली. संकेत दा इकडे पाणी देतोय. संकेत दादा परफेक्ट काम चालू आहे. संकेत दा हळूहळू दे, एक बादली एका झाडाला. आणि मोठा भाऊ आल्यामुळे आम्हाला आज काम करण्याचीच गरज नाहीये, सगळं काम तोच करतोय. पुरी पळापळी कामाचा मोठा भाऊ, कामाचा भाऊ आहे. आणि विषय काय झालाय आता, एनी टाइमला शूट चालू असल्यामुळे मला वाटतं त्याच्यात आणखीन उत्साह आणि प्रोत्साहन आलंय. पाठक साहेबाचा तर कोणी हातच धरू शकत नाही बॉस. पाठक साहेब एका झाडाला एक बादली पाहिजे, अर्धे अर्धे नका टाकू. पुराणे सर, पायाच्या लिगामेंट वर जरा इजा झाली असती तरी त्यांचा एक भार दुसऱ्या पायावर देऊन एका हातात बादली घेण्याचा त्यांचा उत्कृष्ट असा प्रयत्न. पुराणे सर झाडाला पाणी देत आहे आता.